की खरंच मराठी स्त्रियांनी साड्यांचा बिझनेस करावा की नाही. त्यात एकदम झकपक फॅन्सी मुली, फुल ऑन मेकअप, प्रचंड ज्वेलरी आणि मग ती साडी. तर यू डोंट रिलेट टू दॅट फिमेल ना. तो अकॉर्डिंग टू यू आज साडीच्या बिझनेसला सगळ्यात मोठा लिमिटिंग फॅक्टर किंवा कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर काय? सो अनलेस अँड अंटिल यू गेट इन टू डिझायनिंग युअर ओन स्टफ तरच तुमचं वेगळेपण दिसू शकतं असं मला वाटतं. बरोबर. तर ह्याच्यामध्ये तुझा काय एक्सपिरियन्स आहे? कोण जास्त चांगलं विकतो, पुरुष की स्त्रिया? पुरुषांची आय थिंक त्यांना बळजबरी केलं जातं. पीस कसा आहे वगैरे हे सगळे प्रश्न पुरुषांना नाही पडत. नाही, हे फक्त बायकांनाच पडणारे प्रश्न आहेत, त्यामुळे ते बाईच म्हणजे करू पुरुष फार तर लिंबू कलरची साडी द्या. हा. एस्पेशली काय होतं की एकाच वेळी जर का मल्टिपल आले असेल आणि तिन्ही उघडलेली साडी त्याच्यावरती मग ती हवी असेल तर मग ते बापरे मग थोडस ट्रिकी होऊन जातं ते सगळं मॅनेज करणं. की जो खपला जावा म्हणून थोडीशी किंमत कमी केली आहे, पण चल बाबा 4 पैसे कमी मिळू दे पण साडी विकली जाऊ दे, असं कधी केलंय का? कन्सिस्टंटली तुम्ही दिसत राहणं, जो दिखताय वो बिकताय म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आम्ही जी पोस्ट करू त्याच्यात खाली त्यांचा नंबर देतात किंवा व्हॉट्सॲपची लिंक देतात आणि मग लोक परस्पर त्यांना कॉन्टॅक्ट करतात आणि मग पैसे त्यांना पे करतात. ती साडी त्यांना कधीच मिळत नाही. बहुतेक ही पैठणी विदाऊटच पदर आहे. हे जे इन्फ्लुएन्सर्स बरोबर टाईप केलं जातं किंवा इन्फ्लुएन्सर्सना प्रॉडक्ट दिली जातात, त्याचा खरंच फायदा होतो का आणि त्याचं कन्व्हर्जन्स होतात का? नमस्कार. भविष्यशालाच्या 2.0 व्हर्जनमध्ये मी अधीश गबाले तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आतापर्यंत भविष्यशालाच्या माध्यमातून आम्ही जे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवले, त्याला जे तुम्ही भरभरून प्रेम दिलं, प्रतिसाद दिला, त्याच्यानंतरच रादर ह्या प्रेमामुळेच आम्ही अजून एक धाडसी पाऊल उचलतोय. कारण तुमच्यापैकी अनेक लोकांनी आम्हाला ह्या गोष्टी वारंवार बोलून दाखवल्या, आमच्यापर्यंत कमेंट्सच्या माध्यमातून हे पोहोचलं की ज्याप्रमाणे ज्योतिष असेल, अध्यात्म असेल, वास्तुशास्त्र असेल, अंकशास्त्र असेल, याच्या माध्यमातून जसं आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींची सोल्युशन, वेगवेगळ्या गोष्टी अशा तुमच्यापर्यंत पोहोचवते की ज्यांनी तुमचं भविष्य खूप सुंदर होत आहे, त्याप्रमाणेच बाकीचे विषय देखील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्हाला आमचं भविष्य घडवण्यासाठी खूप चांगला फायदा होईल. आणि म्हणूनच भविष्यशालाचा हा जो मंच आहे, हा आता तुम्हाला आठवड्यातून 2दा यूट्यूबवरती भेटायला येणार आहे. सो भविष्यशालाच्या या नवीन प्रवासामध्ये तुमचं प्रेम, तुमचं जी मुलाची साथ आहे, ही जशी तुम्ही मला यूट्यूबवरती देणार आहात, तसंच आज इथे मी पहिल्यांदा अनाऊन्स करतोय की ह्या पद्धतीनेच हा सपोर्ट तुम्ही आम्हाला आमच्या स्पॉटिफाय चॅनलवरती सुद्धा देऊ शकता. सो इथे त्याची लिंक देतोय. प्लीज आम्हाला स्पॉटिफायवरती देखील फॉलो करा, कारण तिथे सुद्धा ऐकण्यासारख्या खूप गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. जसं मी तुम्हाला म्हणलं की भविष्यशालाचा आत्ताचा ह्याचा जो पुढचा प्रवास आहे, ह्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन असणार आहे, ती म्हणजे इथला प्रत्येक संवाद तुमचं भविष्य घडवणार आहे. त्यामुळे आज जी पाहुणी आपल्याशी गप्पा मारायला आली आहे, पाहुणी मला म्हणायला सुद्धा खूप आवड जाते, माझी खूप चांगली मैत्रीण आहे रश्मी मोघे. ही आज आपल्या शाळेमध्ये आलेली आहे आणि शाळेमध्ये आलं की पहिल्यांदा पाहुण्यांचा परिचय आपल्याला करायला लागतो. सो मी पाहुण्यांनाच विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचा परिचय आमच्या सगळ्यांना करून द्यावा. बापरे. परिचयाचं काय, मी रश्मी मोघे. मला गायला खूप आवडतं, मला साड्या खूप आवडतात. सो तीच माझी एक ओळख आहे आय थिंक. येस. आणि त्याच्यातली ती जी दुसरं जो महत्वाचा मुद्दा तू सांगितलास की तुला साड्या खूप आवडतात, तर सध्याच्या घडीमध्ये प्रत्येक मराठी स्त्री, म्हणजे मी जर अतिशयोक्ती करत नाही की दर 5 घरांमध्ये एक स्त्री अशी आहे की जी आयदर साड्यांचा बिझनेस करते आहे, नाहीतर जिला करायचं आहे, नाहीतर तिला हे क्षेत्र खूप फॅसिनेटिंग आहे. सो आजचा आपला विषय हाच आहे की खरंच मराठी स्त्रियांनी साड्यांचा बिझनेस करावा की नाही. सो ह्या गप्पांकडे मी येणार आहे, कारण रमो मोरा हा तुझा ब्रँड आहे, हा गेले काही वर्ष तू छान पद्धतीने चालवतेस. इंस्टाग्रामवरती जे लोक तुझे, आय नो सम ऑफ युअर फ्यू लॉयल कस्टमर्स की जे रेग्युलरली त्यांनी तुझं इंस्टाग्राम नोटिफिकेशन ऑन ठेवलेलं असतं आणि द मोमेंट तू ती साडी टाकतेस ती विकलेली गेलेली असते. पण मला तुला विचारायचं आहे की सध्या हे जे सगळीकडे एक पेव आलेलं आहे, मी मध्यंतरी एक फेसबुकची पोस्ट पण वाचली होती की सगळ्याच मराठी हिरोईन्स आणि स्त्रिया साड्या विकतायत, मग विकत कोण घेतंय? तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुझी साडी व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि तुला काय वाटलं की आपण साड्यांचा बिझनेस सुरू करावा?
ऍक्च्युली फॅशन आणि फूड ह्याला काही मरणच नाहीये. बरोबर. त्यामुळे आणि साडी हा असा एक प्रत्येक बाईचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे हम्म. की त्याबद्दल किंवा त्या अराउंड काहीतरी सुरू करावं अशी माझी इच्छा होती. हम्म. कारण मी लहान असताना माझ्या आजीची साडी नेसून किंवा आईला नवीन साडी घेताना आई ही नंतर मी नेसणार आहे असं ते एक फॅसिनेशन माहिती नाही का, पण ते गर्ल एलिमेंट प्रत्येक मुलीमध्ये असतं. हम्म. हम्म. आता ह्याच्यात बिझनेस करावा असं काही इंटेन्शन माझं नव्हतं. हम्म. पण तू म्हणतोस तसं अनेक जण हा बिझनेस हल्ली सुरू करतात. तर आरंभशूर अनेक असतात, बरोबर. पण ते कन्सिस्टंटली तुम्ही किती काळ करू शकता, आय थिंक ते खूप matter. दॅट मेक्स यू बिझनेस पर्सन. बरोबर. आणि मला असं वाटतं की तो बिझनेस तू खूप छानरित्या फॉलो करते आहेस. मी आता दुकान सुरू करून एक 4 वर्ष झाली. हम्म. त्याच्या आधी मी घरनं हा बिझनेस सुरू केला होता. हम्म. तसं घरनं एक 1-1.5 वर्ष, हम्म. सो नियरली 5.5 years चालू आहे म्हणजे हा एक प्रवास. पंचवार्षिक योजना पूर्ण तुझी झालेली आहे. हा. सो याच नोटवरती आता माझ्याकडचे जे मनातले प्रश्न आहेत जे फक्त माझ्या एकट्याचे नाही तर सगळ्यांचेच असणार आहेत. Correct. शाळेमध्ये आली आहेस तू तर त्यामुळे तुला प्रश्न उत्तर आम्ही विचारणार आहोत. मध्ये मध्ये आम्ही तुला ब्रेकही देणार आहोत. खाऊचा डब्बा इथे ओपन करून ठेवलेला आहे. त्यामुळे चला सगळ्यात जो पहिला तास आहे तो आपला सुरू करूया, जो आहे सविस्तर उत्तर द्या. सो जसं मी तुला सुरुवातीलाच म्हणलं की आज अनेक असे ट्रेंड आहेत की जे साडीच्या बिझनेसमध्ये आहेत. पण मला जेन्युनली सांग की आजच्या ह्या घडीला जिथे तू आता एवढी फिअर्स कॉम्पिटिशन बघतेस, एवढे सगळे अव्हेन्यूज आहेत, खरोखरच साडीचा बिझनेस सुरू करणं सोपं आहे की अवघड आहे? सोपं सुरू करणं कुठलीही गोष्ट असतेच. म्हणजे आता मध्ये ते IT चं पेव फुटलं होतं किंवा कोडिंगचं असेल, अशी क्रेज ती अचानक येते किंवा खणाच्या साड्यांचं ट्रेंड. सो असा ट्रेंड येत राहतो, पण ॲज लॉंग एज यू कॅन सर्वाईव्ह आणि कन्सिस्टंटली पुट इन युअर एफर्ट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, तर तुम्ही सस्टेन करू शकता कुठल्याही ह्याच्यात. कारण स्पर्धा इज एव्हरीवेअर. साडी हा मी म्हणलं तसं जिव्हाळ्याचा विषय तर आहेच आहे, पण हल्ली काय झालंय की पूर्वीच्या बायकांची अटॅचमेंट असायची त्या साडीशी. हल्ली ते लुक किंवा ते स्टायलिस्ट लोक येणं किंवा कुठलीही साडी वेगळ्या पद्धतीने नेसणं, त्यामुळे साडी इज ऑलवेज इन ट्रेंड. आणि त्याला एज बॅरियर काही उरलेलं नाहीये. म्हणजे कॉलेज गोईंग मुली, मिडल एज्ड बायका, म्हाताऱ्या बायका सगळेच साडी नेसतायत. त्यामुळे ते इट्स नॉट गोइंग टू गो आउट ऑफ फॅशन कधीच. सो सोपं तर आहे हे. सोपं आहे. सस्टेन करणं इज अ डिफरंट क्वेश्चन. मला ह्याच नोटवरती पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे. सिन्स मी एका खूप मोठ्या साडी ब्रँडचा बॅकएंडचा खूप मोठा भाग होतो. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या जो अभिनेत्री, त्यांनी तेजाज्ञ हा जो ब्रँड केला होता, त्याची मॅनेजमेंट सगळी मी बघितलेली आहे. त्यामुळे आय नो की जसं आता आपण गप्पा सुरू होण्याच्या आधी सुद्धा बोलत होतो की एक पॉडकास्ट जरी करायचं असेल की त्याच्या मागची तयारी खूप आहे. तसं एक साडी ब्रँड जो तुम्हाला छान एक फेसबुकवर इंस्टाग्रामवरती दिसतो, त्याच्या मागचे कष्ट पण खूप आहेत. सो मला तुला तेच विचारायचं आहे की कोणताही साडी ब्रँड सुरू करताना आपलं वेगळेपण कसं जपलं पाहिजे ब्रँड? सो आय थिंक तुमचं काहीतरी एक निश प्रॉडक्ट पाहिजे की जे फक्त तुमच्याचकडे मिळेल. जसं माझ्या ब्रँडकडे आहे फुलकारी ड्रेसेस, जे आम्ही काही डिझाईन केले होते फॉर समर्स. सो ते आम्ही फक्त समर्स मध्ये करतो, रेडीमेड्स. किंवा काही मी डिझाईन केलेल्या खणाच्या साड्या किंवा एम्ब्रॉयडर्ड साड्या. आता आय सी टू इट की हे बाहेर दुसरीकडे मिळणार नाही किंवा हे लिमिटेड ह्याचं प्रोडक्शन असेल, सो दॅट प्रत्येक बाईकडे काहीतरी युनिक राहील, ते रिपीट होणार नाही. बरोबर. सो तसं काहीतरी एलिमेंट जर का तुमच्याकडे असेल तर सस्टेन करणं सोपं होऊन जातं. बरोबर. मी रिसेंट टाइममध्ये बघितलंय, कारण मी 1-2दा काही एक्झिबिशन्स आणि ह्याला सुद्धा बघितलं की अनेक साड्यांचे ब्रँड आहेत आणि अनेकदा असं होतं ना की ज्या फॅक्टरीमधनं ते घेतात किंवा जे कारागीर ते बनवतात ते बऱ्याच लोकांचे सेम असतात. तर मग ह्याच्यामध्ये तुमच्याकडे ते कारागीर आहे, तुमच्याकडे तो एक काय म्हणतात ना स्किल्ड एक मॅनपॉवर आहे. हाऊ टू करेक्टली युटिलाइज देम? टू चॅनलाइज. म्हणजे तुमच्याकडे बेसिकली हे सगळं आहे पण तो थॉटच नसेल तर मग तुम्ही नवीन काय क्रिएट करणार? बरोबर. सो अनलेस अँड अंटिल यू गेट इन टू डिझायनिंग युअर ओन स्टफ, तरच तुमचं वेगळेपण दिसू शकतं असं मला वाटतं. बरोबर. नाहीतर मग तुम्ही रेग्युलर त्या रॅट रेस मध्ये आहेत, जे प्रत्येक जण, मग प्राइस पॉइंट तिथे येतो की सेमच साडी, मग हा माणूस कितीला विकतोय, तो कितीला विकतोय. पण जर तुमचं डिझाईन असेल, ते तुमच्याकडे ओरिजिनॅलिटी असेल तर ते टिकेल. ओके. तो अकॉर्डिंग टू यू आज साडीच्या बिझनेसला सगळ्यात मोठा
लिमिटिंग फॅक्टर किंवा कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर काय? आय थिंक इट हॅज नो लिमिट्स. Wow. फक्त तुम्ही रेलेव्हंट राहणं गरजेचं आहे. हा हा कारण फॅशन इज एव्हर इव्हॉल्विंग. बरोबर. त्यामुळे सतत काहीतरी नवीन देणं लोकांना इज अ चॅलेंज. मग ते जर का तुम्ही करू शकलात तर आय थिंक देर आर नो लिमिटेशन. मला तुला विचारायचं आहे की तुझ्या म्हणजे जसं आता आपण ट्रेडिशनल जी साड्यांची दुकानं बघतो अशामध्ये खूप पुरुष लोक बायकांना साड्या विकतात. वेरॅज तुझा जसा सेटअप आहे, लाईक यू आर मोर इन टू डिझायनर स्पेस, यू आर मोर इन टू बुटीक स्पेस. तर ह्याच्यामध्ये तुझा काय एक्सपिरियन्स आहे? कोण जास्त चांगलं विकतो, पुरुष की स्त्रिया? माझ्याकडे तर सगळा फिमेलच स्टाफ आहे. आय थिंक मेन किंवा विमेन पेक्षा तो अप्रोच त्या माणसाकडे असणं किंवा ते स्किल आहे. सेलिंग इज अ स्किल. सेलिंग इज अ स्किल. तो पेशन्स असणं आणि ती इच्छा असणं हे जास्त महत्वाचं आहे. पण आय थिंक पुरुषांकडे थोडा जास्त पेशन्स असू शकतो. कारण एस्पेशली लक्ष्मी रोडवरती वगैरे जेव्हा मी बघते तेव्हा ते अक्षरशः प्रत्येक साडी उलगडून दाखवतात, तशीच्या तशी हुबेहूब घडी परत घालतात. तसं आमच्याकडच्या मुली थोड्याशा बघ त्यांना कंटाळा येतो की नाही ना, इथे बुटीक मध्ये आम्ही असं नाही करणार. बरोबर. आणि मग ते तो ऍट द एंड ऑफ द डे तो बुटीक इज एक्सपिरियन्स. करेक्ट. तो एक्सपिरियन्स वेगळा आहे. करेक्ट. पण शेवटी येणाऱ्या माणसाला काय अपेक्षित आहे तोच एक्सपिरियन्स तुम्ही देणं गरजेचं आहे. राईट. बरोबर. कारण आपण त्यांच्यासाठी करतोय हे. बरोबर. पण इट्स मोर अबाउट पेशन्स ऍक्च्युली. पण तुला असं वाटतं का की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आधी जो आपल्या इथं ट्रेंड होता की बायकाच जाऊन फक्त साड्या खरेदी करायच्या, सो डू यू फील की आता तो ट्रेंड बदलतोय आणि पुरुष सुद्धा येऊन तेवढ्याच साड्या खरेदी करतायत? पुरुषांची आय थिंक त्यांना बळजबरी केलं जातं की तू आलंच पाहिजे माझ्याबरोबर आणि तू थांबलंच पाहिजे. ते काय फार इंटरेस्टेड नसतात. म्हणजे असे फार कमी पुरुष आहेत की जे खूप मनापासून येतात दुकानात आणि म्हणतात की आता मी साडी घेतो हा बायकोसाठी वगैरे. सो अजूनही हा इथं काम करणं गरजेचं आहे. आणि आता ऑनलाईन बिझनेस जास्त झाल्यामुळे ते ऍक्च्युली दुकानात येऊन साडी घेणारे लोक कमी आहेत तसे. पण मग ऑनलाईन ऑर्डर्स मध्ये सुद्धा पुरुष कमी आहेत का? आहेत म्हणजे साइजेबल नंबर आहे. पण तरी तुला असं वाटतं आय थिंक इट्स अ व्हेरी गर्ल थिंग रे की तो पोत, मग ते डिझाईन, मग ते फॅब्रिक काय आहे, मग ह्याला ब्लाउज पीस कसा आहे वगैरे, हे सगळे प्रश्न पुरुषांना नाही पडत. हे फक्त बायकांनाच पडणारे प्रश्न आहेत. त्यामुळे ते बाईच करू शकतात. पुरुष फार तर लिंबू कलरची साडी द्या एवढाच. म्हणजे मला असं वाटतं 80s पासून पुरुषांचा फक्त एवढाच रोल आहे की लिंबू कलरची साडी द्या. आणि ते सॉर्टेड असतात ऍक्च्युली की ते इधर ते रील बघून येतात की बाबा ही साडी आहे का तर मी ही घेऊन जातो, किंवा फार तर ही नसेल तर ह्यातला दुसरा रंग द्या. फार त्यांना चिकित्सक नसतात. बायका म्हणजे ते ऍज इफ ते किडनी काढून देणार आहेत तुला. सिरियस होतात त्या. बरोबर. आणि तू कधी अशी बघितलीस का बायकांची भांडणं होतात साड्यांवरनं वगैरे? एस्पेशली काय होतं की एकाच वेळी जर का मल्टिपल आले असेल आणि तिन्ही उघडलेली साडी त्याच्यावरती मग ती हवी असेल तर मग ते बापरे, मग थोडंसं ट्रिकी होऊन जातं ते सगळं मॅनेज करणं. आणि ते त्या लोकांना कन्व्हिन्स करणं इज अ टास्क. मला सिन्स वी आर टॉकिंग अबाउट टास्क, मला तुला अजून एक महत्वाचा विषय विचारायचा आहे की आपण एका माइंडसेटनी एखादं कलेक्शन लॉन्च करतो की हे असंच दिसेल, हे तसं दिसेल, बट समहाव जर ते चाललं नाही, देन हाऊ यू डील विथ दीज काइंड ऑफ फेल्युअर्स? ऍक्च्युली ते चाललंच पाहिजे, हा असा माझा अप्रोच आहे की देर इज नो ऑप्शन. म्हणजे प्लॅन बी नाहीच आहे. हे जे आपण करतोय हे इट हॅज टू वर्क. सो ह्या अप्रोचने जर का तुम्ही एकतर केलं ना काम, तर आय थिंक ते फेलियरचं भीती तुमच्याकडे राहत नाही. आणि अगेन इट्स हाऊ यू स्टाईल इट किंवा हाऊ यू प्रेझेंट इट. तर त्याच्यावर जास्त. म्हणजे आता पैठणीच असेल, पण पैठणी तू वेगवेगळ्या तऱ्हेने स्टाईल करू शकतोस किंवा वेगवेगळ्या एज ग्रुप्स वरती दाखवू शकतोस की बाबा यंग मुली कशी कॅरी करतील, असं वेगवेगळं. जर का तू इफ यू पोर्ट्रेट डिफरंटली तर आय थिंक इट हॅज टू वर्क. आणि या सोडवरती पुन्हा एकदा आता घंटा वाजवायची वेळ झालेली आहे, कारण आता आपण तुझ्याबरोबर खेळणार आहोत हो नाही मध्ये उत्तर द्या. सो मी तुला काही सिच्युएशन देणार आहे आणि त्याला तू फक्त हो किंवा नाही याच्यामध्ये उत्तर द्यायचं. सो रश्मी, तुला आता मी हो आणि नाहीच्या काही सिच्युएशन देणार. खूप अवघड आहे कारण की प्रचंड बडबड करणाऱ्या व्यक्तीला 2च शब्दांमध्ये उत्तर. हा म्हणजे हो नाही करून तू परत त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देऊ शकतेस, त्याचा काही प्रश्न नाही. पण हो किंवा नाही ह्याचं बेसिक उत्तर आम्हाला हवं आहे, नो पॉलिटिकली करेक्ट उत्तर. ओके. सो सगळ्यात पहिली सिच्युएशन अशी आहे की एखादी साडी किंवा एखाद्या साडीचा प्रकार की जो खपला जावा म्हणून थोडीशी किंमत कमी केली आहे, पण चल बाबा 4 पैसे कमी मिळू दे पण साडी विकली जाऊ दे, असं कधी केलंय का? हो. येस. काय
असं होतं ना की अरे किती तुमच्याकडे स्टोरेज कपॅसिटी पण पाहिजे ना, हो, की हो. अरे असं नवीन नवीन तर करत राहायचंय, हम्म, पण जुनं जे जात नाहीये हम्म. मग त्याला काहीतरी ट्रिक्स करून तुम्ही ते मॉडिफाय करून थोडंसं विकावं वेगळे लागतं. रील्स करून काही वेळेला प्राइस पॉइंट वरती पण येस कॉम्प्रोमाइज करायला ओके. लागतं. स्वतःला आवडलेली साडी एखादी कस्टमरला विकावी लागली का तुला? अरे हो यार, सो कधी हो झालंय? भयंकर दुःख होतं आणि या कारण की लिमिटेड म्हणजे आम्ही आता एक एकच बनवतो ना, युनिक सिंगल पीसेसचं कलेक्शन. आणि माझं होतं की ही विकली जाऊ नये बरं का, प्लीज ही शेवटी लाव वगैरे डिस्प्ले मध्ये तिला मागे ठेव, दाखवूच नकोस, पण ती कांट हेल्प. ओके. कधी असं झालंय का की एखादा कस्टमर आलाय, तुम्हाला माहिती हा साडी घेणार नाही, तरी सुद्धा तुम्ही त्याला एक 100 साड्या उघडून दाखवल्यात, असं कधी केलंयस का? नाही. नाही. आता ना ते फेस रिडिंग एक्सपर्ट तो मी नव्हेच, मध्ये तो होता ना एक ती टर्म, की बघूनच कळतं की ही बाई घेणार आहे का नाही. सो मग तिला, आणि ते वारंवार येतात रे तीच बाई परत 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 यायला लागली, तर तुम्ही शिकायला हवं काहीतरी अनुभवातनं. सो मग उलगडून वगैरे नाही, पण बेसिक ग्रीट करतो. ओके. पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आय वॉन्ट युअर ऑनेस्ट आन्सर ऑन दॅट. दुसऱ्या साडी ब्रँडला कधी त्यांच्या सोशल मीडियावरती स्टॉक केला आहे का? हो, ऑफकोर्स यू हॅव टू बी अवेअर ऑफ द कॉम्पिटिशन. ऑफकोर्स. या. आणि त्याच्याशिवाय कळतही नाही की कोण काय करतंय, काय नाही. मार्केट सर्वे तर करत राहायलाच पाहिजे सततच. एनी साडी ब्रँड विच यू लुक अप टू ॲज अ बेंचमार्क? छोटे छोटे जे होम ग्रोन ब्रँड्स आहेत, आय थिंक एव्हरी ब्रँड इज इन्स्पायरिंग. कारण की त्याच्यात खूप पेशन्स, एफर्ट, भांडवल ह्या सगळ्याच गोष्टी लागतात. त्यामुळे एव्हरी ब्रँड, जो छोटा ब्रँड आता मोठा होऊ इच्छितो, आय थिंक एव्हरी वन इज इन्स्पायरिंग. ओके. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, स्वतःचा साडी ब्रँड असला तरी दुसऱ्या ब्रँडच्या साड्या घेतल्यास का? नाही, काय सांगतेस? नाही घेत. चल. काही गरजच नाहीये. म्हणजे पूर्वी घेतले असतील हे सुरू करायच्या आधी, पण आता नाही बुवा. वा 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 वा. याच ऑनेस्ट आन्सरसह जायचं आहे आता आपल्याला पुढच्या सेगमेंटकडे, जिथे आपले जे पाहुणे आहेत हे आपल्याला संदर्भासहित स्पष्टीकरण देणार आहेत. ओके. आता आपण संदर्भासहित स्पष्टीकरणाच्या तासाला आलेलो आहोत, जिथे आपले जे पाहुणे आहेत त्यांना मी जे काही प्रश्न विचारले त्याचं त्यांनी एकदम छान संदर्भ देऊन छान त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं आहे. सो जसं आपण आता बोललो की सारी ब्रँड एस्टॅब्लिश करणं, तो रनिंग ठेवणं, इटसेल्फ इज अ टास्क. त्याप्रमाणेच मला असं वाटतं की आजच्या घडीला साड्या विकणं हाही म्हणजे तुमचं सेल्स, प्रमोशन, मार्केटिंग, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. सो मला सांग की आजच्या घडीला जो कुठलाही तुमचा साडी ब्रँड आहे याचं सोशल मीडिया प्रेझन्सला किती महत्व आहे? खूप महत्व आहे, खूपच जास्त महत्व आहे. हो. कारण फॉर मी, आता आमचे जे फॉलोअर्स आहेत ते सगळे ऑर्गॅनिक आहेत. आजवर मी एकदाही कुठलीही पोस्ट प्रमोट केली नाहीये, ना बूस्ट केली. सो त्याचे फायदे मला माहिती नाहीयेत. पण हे जे काही 99,000 फॉलोअर्स आहेत आज, आफ्टर 4 years ऑफ एफर्ट, ते सगळे ऑर्गॅनिक आहेत. त्यामुळे नंबर ऑफ फॉलोअर्स दिसण्यापेक्षा तुमच्या बिझनेससाठी ऍक्च्युअल कन्व्हर्जन किती होतंय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कारण नुसताच आकडा दिसतोय 5 लाख 10 लाख, पण तुमचं सेल तेवढा नाहीये, तर मग इट मेक्स नो सेन्स. इट मेक्स नो सेन्स. आणि कन्सिस्टंटली तुम्ही दिसत राहणं, जो दिखताय वो बिकताय म्हणतात ना, ते अगदी खरंय. सो ह्या 4 वर्षात आम्ही काय प्रॅक्टिस केलंय, तर एव्हरी डे त्या एका ठराविक वेळेला पोस्ट करणं, एवढंच आम्ही केलंय. आणि इट हॅज गेन्ड अस हे रिझल्ट. बरोबर बरोबर. सो आय थिंक तुम्ही कन्सिस्टंटली जर का तुमचे एफर्ट इन द राईट डिरेक्शन करत राहिलात, तर इट विल लीड यू टू सक्सेस. ओके. मला याच नोटवरती तुला विचारायचं आहे की स्वतःचा साडी ब्रँड स्वतः प्रमोट करणं किंवा स्वतःने ते प्रॉडक्ट आपल्या अंगावरती नेसणं हे किती महत्वाचं आहे? खूप. म्हणजे आता रिलेटेबल वाटलं पाहिजे ना. आता मी पोस्टर्स बघते जाता येता, तसे एकदम झकपक फॅन्सी मुली, फुल ऑन मेकअप, प्रचंड ज्वेलरी, आणि मग ती साडी. तर यू डोंट रिलेट टू दॅट फिमेल ना, यू डोंट रिलेट टू द मॉडेल. बरोबर. हेच जर काय का नॉर्मल बेसिक मेकअप, बेसिक ज्वेलरी आणि रिलेटेबल वाटलात तुम्ही त्या समोरच्या ऑडियन्सला, तर आय थिंक ते जास्त अपिलिंग आहे. नाही, आणि पूर्वी जे एक साडी शूटला म्हटलं की ते ओव्हर द टॉप हे करा, एक ड्रामॅटिक हे करा, म्हणजे सततच तुम्ही लग्नासारख्या अटायर मध्ये, आपण आता सिरियल्स बघायचो त्याच्यात ते प्रचंड डेकटप अशा सतत, म्हणजे कुठलाही प्रहर असो ते सतत अशा एकदम टापटीपच, असं नसतं ना. असं नसतं माणूस. सो तुम्ही कधी जसं डिमांड करते सिच्युएशन, तसं तसं तुम्ही जर का राहिलात तर तुम्ही रिलेटेबल राहता. मला सांग, या सगळ्या सोशल मीडिया गेममध्ये हे जे इन्फ्लुएन्सर्स बरोबर टायप केलं जातं किंवा इन्फ्लुएन्सर्सना प्रॉडक्ट दिली जातात,
त्याचा खरंच फायदा होतो का आणि त्याचं कन्व्हर्जन्स होतात का? आता मी तर हे कधीच केलेलं नाहीये. मी पहिल्या दिवसापासून मीच जे काय आहे ते होल अँड सोल, इट्स ऑल अबाउट मी. त्यामुळे मला माहिती नाही त्याचा कितपत फायदा होतो. पण आय थिंक की होलसेलर्स जे असतात की ज्यांच्याकडे बाबा एक प्रोडक्ट मल्टिपल क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे, तर मग ते बेनिफिट करू शकतं की बाबा एक फोटोशूट केलं, मग ह्याच्याच माझ्याकडे 100 साड्या आहेत सेम, तर मग ते विकणं सोपं होऊन जातं त्यांच्यासाठी. बरोबर. रश्मी, सिन्स वी आर टॉकिंग अबाउट सोशल मीडिया, मला तुला विचारायचं आहे की जसं सोशल मीडियावरती चांगली लोक आहेत, आय एम शुअर देअर मस्ट बी पीपल की जे क्रिटिसाइज करत असतील, काही ट्रोल करत असतील. सो हाऊ यू हँडल दिस ट्रोलर्स? इग्नोर. As long as you are convinced with what you're doing, I think you shouldn't bother. कारण दॅट इज ऑल नॉईज. मग त्यांनी अफेक्ट होण्यासारखं काही नाहीये. आणि असे तर अनेक फेक अकाउंट्स पण असतात की जे तुम्हाला ट्रोल करतात. ऑल्सो अनेक फ्रॉड अकाउंट्स असे असतात की ज्यांना अनेक कस्टमर्स बळी पडतात. आम्ही जी पोस्ट करू त्याच्यात खाली त्यांचा नंबर देतात किंवा व्हॉट्सॲपची लिंक देतात आणि मग लोक परस्पर त्यांना कॉन्टॅक्ट करतात आणि मग पैसे त्यांना पे करतात. ती साडी त्यांना कधीच मिळत नाही. बापरे. मग खूप दिवस साडी मिळाली नाही म्हणून मग ते शोधतात की आता एक्झॅक्ट बाबा ह्यांचा ऑथेंटिक नंबर काय आहे. मग ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की अरे असं असं झालंय. पण मग इन दॅट केस आम्ही काहीच नाही करू शकत. सो असे पण अनेक अकाउंट्स आहेत. म्हणजे मी म्हटलं तसं हा नॉईज आहे सगळा. ह्याच्याकडे किती तुम्ही लक्ष द्याल ते इट्स गोइंग टू हॅम्परच तुमचं मेंटल स्पेस ना. कारण मी अनेक असे साड्यांचे ब्रँड बघितले, त्याच्या खाली लोक काही वाटेल त्या भाषेमध्ये लिहितात की एवढी कशी किंमत लावता, काहीतरीच रंग आहे. तर कारण सिन्स मी स्वतः तेजाज्ञाचं सोशल मीडिया आणि हे फॉलो करायचं, तसं जशी चांगली बोलणारी लोक आहेत तशी वाईट बोलणारी सुद्धा लोक आहेत. पण मला असं वाटतं की आपण ते असं घ्यावं, एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. त्यांना इच्छा होतीये तुमचं पेज व्हिजिट करायची, त्याच्यावर कमेंट करायची, त्यांचा वेळ घालवतायत ना ते. बरोबर. सो टेक इट पॉझिटिव्हली. अगदी बरोबर. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, एज लॉंग एज वी आर शुअर की आपण बरोबर चाललोय, वी शुडंट बॉदर. ओके, मला तुला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की जसे आपण रोजच्या आयुष्यामध्ये जसे चांगले अनुभव येतात तसे वाईट अनुभव सुद्धा येतात. सो एनी बॅड एक्सपिरियन्स पण त्याच्यातनं खूप तू चांगला धडा घेतलास, असा कधी काय एक्सपिरियन्स आलाय का तुला? बॅड असा एक्सपिरियन्स नाही आलाय मला, टचवूड. पण पेशन्सचा खेळ आहे हा सगळा. म्हणजे बिझनेस करणं किंवा ते ऍक्च्युअली कस्टमर्स येणं, त्यांच्याशी तुम्ही डील करणं. कारण प्रत्येक माणूस हा सेम नाहीये ना. दे आर ऑल समाजाचं एक प्रतीक. जशी चांगली लोक आहेत तशी वेगळी लोक पण आहेतच. मग आता आपण छान डिस्प्ले लावून ठेवलाय बाबा, मग ते अचानक अशी एक साडी ओढणार, ती खाली पसरणार, असे दे कॅन डू एनिथिंग. पण यू हॅव टू बी व्हेरी पेशंट अबाउट इट. किंवा लहान मुलांना घेऊन येणार, मग ती लहान मुलं काय ते वेफर्स खातायत तर तोच हात साडीला लावणार. सो हाऊ डू यू डील विथ ऑल ऑफ दिस? तर हे अनएक्सपेक्टेड आहे, म्हणजे अनफोरसीन सर्कमस्टन्सेस. इथे पेशन्स इज द की. बरोबर. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर म्हणतात तसं ते कुठलाही बिझनेस करायला. आणि देन अगेन तुम्ही थोडासा लॉस बेअर करण्याचा अप्रोचही तुमच्याकडे पाहिजे की ठीक आहे, इट्स ओके. राईट फ्रॉम डे वन मी प्रॉफिटेबलच बिझनेस पाहिजे माझा, ह्या अप्रोचनी जर का तुम्ही गेलात तर माहिती नाही म्हणजे व्हॉट रिझल्ट्स इट्स गोइंग टू यील्ड. पण इट्स ओके. इझी गोईंग अप्रोचनी जर का तुम्ही करत राहिलात तर. एनी गुड मेमरीज की एखादा छान अनुभव की तुला असं वाटलं की आले आणि छान शॉपिंग करून गेलं, असं कुठला अनुभव आहे की? नाहीतर नाव आर देर आर एनी कस्टमर की दे हॅव बिकम युअर फॅमिली? डेफिनेटली मला सांगायला आवडेल. आम्ही दुकान सुरू करण्याच्या आदल्या दिवशी रात्री सगळा सेटअप करत होतो आणि 2 आज्या अशा नियरली 75-78 इयर ओल्ड, त्या अशा हातात हात धरून दोघी तिकडनं त्या ताथोडे बागेत रोज जायच्या. पण त्यांना अचानक तिथे लाईट दिसला म्हणून त्या आल्या आणि त्यांना खूप आवडलं ते. आणि मला असं झालं की अरे माझी आजीच आल्यासारखं मला एक फील आला. आणि ऍक्च्युअल दुकान सुरू व्हायच्या आदल्या दिवशीच आम्ही सेल केला होता ऑलरेडी. सो त्या 2 साड्या घेऊन पण गेल्या. आता ते रोज तिथनं जातात. सो त्या दे आर लाईक फॅमिली. मग त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांच्या घरी जाते किंवा कधी खिचडी खायला ये ग वगैरे, असं एक ते एक वेगळं बॉन्डिंग तयार झालंय. सो असे पण अनेक कस्टमर्स आहेत की जे फक्त कस्टमर असं नाही, कारण त्यांना आम्ही तो एक्सपिरियन्स देऊ शकलो, पण दे आर लाईक अ फॅमिली आता. करेक्ट. आणि सिन्स वी आर टॉकिंग अबाउट फॅमिली, मला तुझ्या 2 फॅमिलीचा इथे उल्लेख करायचा आहे. एक म्हणजे तुझी ही जी फॅमिली की जी बरोबर तुझ्या लढत असते, म्हणजे तुझे आई वडील आहेत, सासू सासरे, तुझा नवरा, मुलगा, ह्यांचा सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किती मॅटर करतो आणि ते कसं सपोर्ट करतात तुला? खूपच, म्हणजे खूप जास्त मॅटर करणारी गोष्ट आहे ही. त्यांनी मला ती जी एक मुभा दिली आहे की उडवई, हे तुझं आकाश आहे, डू व्हॉट एव्हर, मुक्त संचार कर.
त्यामुळे मी हे सगळं करू शकते. म्हणजे बरोबर. माझ्याकडे ती मुभा आहे हे सगळं हम्म. एक्सप्लोअर करण्याची, आणि त्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नव्हतं. करेक्ट. कारण रश्मीचे आई बाबा माझ्या बिल्डिंगमध्ये राहतात आणि आय नो हाऊ दे आर पॅशनेट अबाउट युअर इच अँड एव्हरी मूव्ह. आणि Definitely. सेम गोज टू विथ युअर हजबंड अँड युअर किड ऑल्सो, कारण तो सुद्धा तितकाच Definitely, उत्साही असतो. definitely. कारण तुझं जॉब असा आहे की त्याला फिक्स टाइम आर्स नाही. काहीच नाही. खरं रादर जेव्हा बाकीची लोक जेव्हा सणवार साजरे करतात त्या दिवशी तुम्हाला सगळ्यात जास्त काम करायचं असतं. सो ह्या सगळ्या याच्यामध्ये मला एक अनुभव सांगायचा आहे की सुरुवातीला म्हटलं जसे इनिशियल डेज होते तेव्हा काही स्टाफ वगैरे नव्हता आमच्याकडे. तर एक वेळ अशी होती की अनय आणि आई असे दोघंच होते फक्त ह्याच्यामध्ये स्टुडिओमध्ये. आणि कस्टमर झाले अनपेक्षित, मी नव्हते. बरं ते पैठणी दाखवायला लागले. त्याची घडी काहीतरी अशी निराळीच होती की जे त्यांना कळेना. मग ते सगळे फिगर आउट करत होते की पदर कुठे आहे साडीचा. बापरे. आणि त्या सगळ्या घोळामध्ये एवढा वेळ गेला. तर आई म्हणली की बहुतेक ही पैठणी विदाऊटच पदर आहे. म्हणजे आई गौरव की किती नाईव आहे, पैठणी विदाऊट पदर कशी असेल. पण असे कॉमेडी इन्स्टन्सेस, पण दे वर ऑलवेज देअर. म्हणजे करेक्ट. आणि काय प्रत्येक फील्डमध्ये काय म्हणतात ना, जम बसेपर्यंत ह्या मजा होतात. मला तुला हेच विचारायचंय की ह्या सगळ्या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाची की असते टू हॅव अ राईट टीम. सो ती टीम निवडताना तू कशी जागरूक राहतेस आणि हाऊ यू कीप देम मोटिवेटेड? मोटिवेटेडचं सध्या तू पाहिलं असेल. टीम बॉन्डिंग, HR ऍक्टिव्हिटीज वगैरे. सो आम्ही डान्स विन्स करतो, एव्हरी सॅटर्डे रील पोस्ट करतो, किंवा त्यांना बाहेर घेऊन जाणं, मज्जा. दे आर ऑल्सो फॅमिली. म्हणजे ते ट्रस्टवर्दी ते सगळे मला मिळालेत, हे देवाचे आभार आहेत की एक छान यंग युथफुल टीम आहे की जे सगळे माझ्या इतकेच इंटरेस्टेड आहेत तो ब्रँड मोठा करण्यामध्ये. बरोबर. म्हणजे राईट फ्रॉम डे वन जी मुलगी माझ्याकडे होती ती आजही तितक्याच प्रेमाने माझ्याशी बोलते, किंवा ती आता जरी तिनं क्विट केला असेल जॉब तरीही ती येते, वारंवार येऊन भेटते. हे एक जे नॅचरल बॉन्डिंग झालंय त्या सगळ्यांबरोबर, आय थिंक ते खूप महत्वाचं. मिळालेत ही लोक, देवानेच पाठवलीत माझ्यासाठी. वा वा वा. खरं तर आपल्याला गप्पांच्या शेवटाकडे जायचंय, पण जसं प्रत्येक ह्याच्यामध्ये कोणताही पॉडकास्ट असतो त्याच्यामध्ये एक रॅपिड फायर राऊंड असतं. पण आमची भविष्य शाळा आहे त्यामुळे आम्ही त्याला रॅपिड फायर नाही म्हणणार आहे, आम्ही त्याला म्हणणार आहे एका वाक्यात झटकन उत्तर द्या. ओके. आता मी तुला पटकन प्रश्न विचारले, जे पहिलं माइंडमध्ये गोष्ट येईल ती सांगायची. एक साडी जी प्रत्येक स्त्रीकडे असायला हवी. पैठणी. ओके. एक साडी जी रश्मी मोगेला अजिबात आवडत नाही. दॅट्स द ट्रिक. हो नाही, अशी कुठलीच साडी नाही. ओके. एक साडीचा ट्रेंड जो आता काय म्हणतात ना की पुरे झालाय, की बास करा असं तुला वाटतं? हँड पेंटेड साड्या. ओके. ओके. एक अशी साडी की जी पुन्हा एकदा ट्रेंड मध्ये यायला हवी असं तुला वाटतं? आय थिंक ते चालूच आहे. म्हणजे जुनं ते सोनं जे आहे ते परत परत रिवाईव्ह होतच आहे. तरी एखादा साडीचा प्रकार, जसं म्हणजे काय आता रॅन्डम काय सांगता येतं? प्रिंटेड सिल्क्स. पूर्वी म्हणजे अनेक बायका मला सांगतात, आता माझ्या जनरेशननी पाहिलेलं नाहीये ते, पण प्रिंटेड प्युअर सिल्क्स ह्या पूर्वी खूप मिळायच्या म्हणे. मी पाहिलेली नाहीये, पण त्या याव्यात. ओके. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, वन वर्ड फॉर युअर ब्रँड रमो मोरा. पॅशन. आहा, ये बात आहे. सो गप्पांचं एंड मला करायचं आहे, पण त्याच्या आधी एक महत्वाचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे ॲज अ माणूस म्हणून. मी माझी अभ्यासाची वही बंद करतोय कारण आता हा जो प्रश्न आहे हा वहीच्या बाहेरचा आहे. मला एक माणूस म्हणून तुला विचारायचं आहे की एक स्त्री की जी तिचं आई वडिलांचं आणि सासू सासऱ्यांचं तेवढंच छान हे करते, तिच्या मुलाची छान काळजी घेते आहे, तिचं जे पहिलं प्रेम आहे तिचं संगीत ते सुद्धा ती तितकंच फॉलो करते आहे, तिची जी दुसरी आवड आहे साडी हे सुद्धा ती हे करते आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये तू माणूस म्हणून स्वतःचा बॅलन्स कसा साधतेस? मी फार एवढा विचारच करत नाही ऍक्च्युली. मी खूप इझी गोईंग आहे. जसा दिवस येईल तसा मी आनंदाने घालवणं एवढाच माझा पर्पज आहे फॉर लाईफ. जस्ट बी हॅपी, डू व्हॉट मेक्स यू फील हॅपी. ओके. सो इट मेक्स इझी आहे माझ्यासाठी. व्हेरी नाईस. आणि टचवूड ते तसंच इझी, तुझे सूर जसे इझिली सगळ्या असं म्हणतात जातात तसंच तुझं हे रोजचं लाईफ सुद्धा राहावं. आणि जाता जाता जर तुला आता ज्या मैत्रिणी किंवा फॉर दॅट मॅटर एनीवन की ज्याला आता साडी ब्रँड सुरू करायची इच्छा आहे, त्याला जर तुझ्याकडनं तू तुझ्या चुकांमधनं तू तुझ्या
गुड प्रॅक्टिसेस बद्दल जर काही शिकलीस तर तुला तुझ्याकडनं काय त्यांना सल्ला द्यायचा? लगे रहो एवढाच एक सल्ला आहे की करत राहा तुम्ही. हार मानू नका नाईस. किंवा एक टार्गेट ठेवा स्वतःसाठी की पुढची बाबा 7-8 वर्ष मी हे करत राहणार आहे. कम वॉट मे, काही त्याचा रिझल्ट असो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण लगे रहो. क्या बात आहे. खरं तर वेळ झाली भविष्य झाल्यामधल्या आजच्या गप्पांना पूर्णविराम देण्याची. पण शाळा आहे, गृहपाठाशिवाय तो पूर्ण होणार नाही. सो आजचा हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला मी देतो आहे. प्रश्न नीट आहे का, की महाराष्ट्रामधली एक साडी अशी आहे की जिचं नाव ना पुण्यातल्या एका पेठेवरती आहे. ती साडी कोणती आहे? गुगल करा, आईला विचारा, आजीला विचारा आणि त्याची उत्तर आम्हाला इथं खालती कमेंट्समध्ये द्या किंवा आमचा हा जो व्हॉट्सअप नंबर देतोय त्याच्यावरती द्या. प्रश्न पुन्हा एकदा सांगतो जो तुम्हाला गृहपाठासाठी आहे, की आपल्या महाराष्ट्रामध्ये साडीचा एक प्रकार असा आहे की ज्याचं नाव पुण्यातल्या एका पेठेच्या नावावरती आहे. ती साडी कोणती आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो यासोबतच गृहपाठ देऊन झालेला आहे, संदर्भ सहित स्पष्टीकरण देऊन झालं आहे, एका वाक्यात उत्तर झालेली आहेत. सो पाहुण्यांना आता भूक लागलेली आहे त्यामुळे त्यांना जरा मी आता जो इथला मी डबा आणलेला आहे तो खायला घालतो. सो त्याच्या आधी पण काय करायचं रश्मी, तू मला तुझा अनुभव सांगायचा की तुला आज येऊन एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी गप्पा मारताना कसा वाटतं? अरे खूप भारी वाटलं, खूप भारी. म्हणजे मी तुला पाहिलं ॲज अन आरजे, आपण आरजे तू असताना काही एपिसोड्स केले, बरोबर. तो तू आणि आज हे तू स्वतःच एक जे नवीन विश्व उभं करतोय. करेक्ट. आय फील व्हेरी प्राऊड ऑफ यू. व्हेरी नाईस. व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. टचवूड. तुझे सगळे ड्रीम्स पूर्ण होत. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तासाची शेवटची घंटा आज मी सांगणार आहे की आमच्या पाहुण्यांनी स्वतः वाजवावी. येस. सो ओव्हर टू यू. सो पाहुण्यांनी घंटा वाजवायच्या आधी पुन्हा एकदा एक प्रेमाचा सल्ला की आम्ही आता आठवड्यातनं 2दा तुम्हाला भेटायला येणार आहोत युट्यूबवरती. फक्त युट्यूबवरती नाही तर स्पॉटिफायवरती सुद्धा तुम्ही भविष्यशालाला नक्की फॉलो करू शकता. सो पुन्हा एकदा जायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की भविष्यशालाला नक्की फॉलो करा, कारण इथला प्रत्येक संवाद तुमचं भविष्य घडवणार आहे. घंटा.